नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबईला लागून असलेल्या पालघरच्या तलासरीमधून महिला सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले. 19 वर्षीय तरुणीवर 6 जणांनी कथित सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना 9 ऑगस्ट रोजी घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तरुणी आपल्या मित्रासोबत गुजरातमधील उमरगावला फिरण्यासाठी गेली होती. तिथून परतत असताना तलासरीतील आमगाव परिसरात त्यांची दुचाकी घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी तरुणीच्या मित्राला कथितपणे धमकावून तिथून पळवून लावलं. त्यानंतर या तिघांनी आणखीन 3 साथीदारांना बोलवल्याचा आरोप आहे. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून आच्छाड परिसरातील एका निर्जन ठिकाणी नेण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार तिथे तरुणीवर कथित सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीनंतर तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. ताज्या माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित 3 आरोपींचा शोध सुरू आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची विशेष पथकं कार्यरत आहेत. तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गुरुड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एका घटनेबद्दल एका 19 वर्षीय तरुणीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की ती व तिचा मित्र उमरगाव गुजरात येथे फिरायला गेले होते. ते फिरून रिटर्न येत असताना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमगाव येथे त्यांची दुचाकी स्लिप झाल्याने ते खाली पडले. त्या दरम्यान त्याच्या पाठीमागून एका दुचाकीवर 3 इसम आले होते. त्या 3 इसमाने त्या मित्राला त्या तरुणीच्या दमदाटी करून हाकलून लावले आणि त्या 3 इसमांनी परत फोन करून त्यांच्या इतर 3 इसमांना बोलवून त्या तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून पुढे आचाड हद्दीमध्ये एका बंगल्याच्या समोरच्या कट्ट्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खबर पीडिताने दिल्याने त्यानुसार तलासरी पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा हा गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 BNS कलम 70(1) प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे. तपासाची वेगवेगळी पथके रवाना केलेली आहेत. आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये 1 आरोपी अटक केलेला आहे. त्याचबरोबर इतर 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. इतर 3 आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचा सखोल तपास आम्ही स्वतः अजय गुरुड पोलीस निरीक्षक तलासरी करीत आहोत. सदर गुन्ह्यातील पीडित ही यांची आरोग्य तपासणी गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेली आहे. त्याची तब्येत चांगली आहे, स्थिर आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून फरार आरोपींच्या शोधासाठी विविध पथकं तैनात करण्यात आली आहेत. फरार आरोपींना अटक केल्यानंतर आणि तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.